तर नमस्कार मंडळी. महाराजाचं सकाळ सकाळ दर्शन घेऊन आम्हाला जायचं होतं फिरायला, पण फिरायला जायचं कॅन्सल झाल्यामुळे मी चाललो होतो हॉस्पिटलला. मग काय मी घेतलं माझं ॲप्रॉन आणि अरविंदच्या कप्प्यातून गॉगल हळूच घालून मी मस्तपैकी घालून चाललो होतो मस्त, कारण की आपण थोडा हिरोच वाटत होतं. पण समीर सरांनी आवाज दिला. समीर सर म्हणजे आपण टेरेसला जाऊन तुमचे 2-4 फोटो आणि रील्स काढू. म्हणलं ठीक आहे चला टेरेसला. मग आम्ही आलो टेरेसला. टेरेसवरती मला कबूतर दिसले. कबुतरांचा थोडा व्हिडिओ घेतला आणि फायनली आम्ही वरती आलो होतो. आणि समीर सर काय रोमॅन्टिक मूडमध्येच होते आज. मग आमचं व्हिडिओ शूट करून झाला. मग आम्ही आलो खाली. मग समीर सर म्हटले अरे चला नाश्त्याला जायचं आहे आज. म्हटलं ठीक आहे जाऊया, कारण की माझी ड्युटी बी तशी 12:30लाच होती. मग अरविंद आला. अरविंद मला चला नाश्त्याला. म्हटलं ठीक आहे चला. मग अरविंदात मी गाडीवर निघालो आणि समीर सर आणि निशांत सर चालत येत होते. अरविंदला म्हटलं थांबतो एक शॉर्ट डिव्हिजनमध्ये व्हिडिओ घेतो. मग व्हिडिओ घेतला. तेवढंच समीर सर आणि निशांत चालत आले. फायनली निशांत म्हटला आपल्याला मिसळच खायचे. म्हणून आम्ही आलो सात्विकमध्ये आल्या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. आतमधलं वातावरण बघून एवढं मन प्रसन्न झालं. आणि भाऊनी पहिल्यांदाच आम्हाला चटणी आणि रस्सा दिला. भाऊनी आणली मिसळ, दम मिसळ म्हणजे मला वाटलं काहीतरी नवीन असेल. मग म्हणून मी सगळ्यांना उघडायला लावलं हळूहळू सगळ्यांना उघडायला. आणि ज्यावेळेस माझी बारी आली त्यावेळेस मी उघडलं त्यावेळेस दूरच आला. अरे बाप रे बाप, म्हणलं हे लयच खतरनाक काहीतरी नवीन प्रकार दिसतोय. म्हणलं ठीक आहे असू द्या, म्हणलं टेस्ट तर बघावं. मग भाऊनी पाव बी आणून दिले मस्तपैकी जास्त. बसलेल्या जागी निशांत भाऊने 8 पाव खाल्ले बाबा. खतरनाक माणूस आहे. मग तिथून आमचं मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही चाललो आता रूमकडे. आणि आपलं समीर आणि निशांत चालले लायब्ररीला. अरविंद भाऊला म्हटलं मला बाबा इथंच सोड, कारण की मला जायचं आहे हॉस्पिटलला. अरविंद भाऊने मला सोडलं आणि मी गाडी घेऊन माझी निघालो हॉस्पिटलकडे. आणि जाता आई भवानीचे मी दर्शन घेतले. फायनली मी हॉस्पिटलला पोचलो. हॉस्पिटलमध्ये रंग देण्याचं काम चालू होतं. आशुतोष सरांकडे आलो. आशुतोष सर त्यांच्या भावाची फाईल बनवत होते आणि मी पण ओटीसाठी मग रेडी झालो. आणि फायनली मी ओटीमध्ये आलो. आणि ओटीमधलं हे तुम्हाला दाखवतो. हे ओटी टेबल असतो. ह्या CM आहे एक्सरेचा. हे ओटी टेबल पूर्ण लावला जातो, सेटअप केला जातो. आणि नंतर मी लाईटचं नियोजन लावत होतो, कारण की आता ओटीला आतमध्ये घ्यायचं होतं ना पेशंटला, त्याच्यामुळं. आणि मी लाईटचं नियोजन लावून घेतलं आणि क्वाटरी बॉक्स आणला गेलो. क्वाटरी बॉक्स घेतला आणि मी उघडून दाखवू शकत नाही, कारण की अलाउड नाही तसं. आणि फायनली आमची ओटी झालेली आहे, कारण की आतमधला ओटी चालू असताना मी त्याचा व्हिडिओ घेऊ शकत नाही, कारण की मी स्वतः कामामध्ये असतो त्याच्यामुळे. आणि फायनली मी ओटी संपल्यानंतर घरी चालू होतो मस्तपैकी कबीर सिंग सारखा, कारण की माझा अवतारच तसला झाला होता त्याच्यामुळं. ठीक आहे असं ते काय हरकत नाही. आणि मी माझा व्लॉग इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.